नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सुंदर नितळ त्वचा असावी, काळे घनदाट केस असावेत असं प्रत्येकाला वाटत असतं. अगदी लहान असो किंवा थोड्या मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनातली ही इच्छा असते. आजच्या जगामध्ये जेव्हा बाह्य सौंदर्याला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे, अशा वेळी तर ते महत्त्व, ते सौंदर्य टिकवणं यावर आपण विशेष भर देत असतो. आणि मग त्यासाठी काय करतो तर बाहेर जे काही उपलब्ध आहेत सौंदर्य प्रसाधनं किंवा जी काही माहिती आपल्याला मिळते त्याचा प्रयोग आपण करत असतो. बरं, आजकालच्या जगामध्ये बाह्य म्हणजे परकीय ज्या काही वस्तू आहेत त्याचं देखील आक्रमण आपल्या मार्केटमध्ये इतकं झालेलं आहे की आपण गोंधळतो. मग काहीतरी प्रयोग करतो आणि त्या प्रयोगाचे जे काही दुष्परिणाम आहेत तेही भोगतो. असंख्य प्रश्न त्यामुळे निर्माण होतात आणि खरं उत्तर काय, मी काय वापरू, हा प्रश्न कायम राहतो. या प्रश्नाला खरं तर आजच्या कार्यक्रमातनं आपल्याला उत्तर मिळवून घ्यायचं आहे. कारण मंडळी, आजचा आपला विषय काय आहे तो बघितला की आपल्या हे लक्षात येईल. आजचा आपला विषय आहे त्वचेचे आणि केसांचे सौंदर्य संवर्धन. हा आजचा आपला विषय आहे आणि मला खात्री आहे की या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न असणार आहेत आणि या प्रश्नाला उत्तर मिळवून देण्यासाठी तेवढ्याच तज्ज्ञ व्यक्तीला आम्ही आज आमंत्रण दिलेलं आहे. आणि ते व्यक्ती कोण आहेत मी सांगते, ते आहेत राहुल फाटे. सुप्रसिद्ध आणि आंतरराष्ट्रीय सौंदर्य तज्ज्ञ राहुल फाटे हे नावच पुरेसं आहे मला वाटत नाही. हे ब्रँड नेम आहे, त्याच्यामुळे वेगळा आणखी सखोल परिचय या नावाचा करून देण्याची आमच्या सुज्ञ प्रेक्षकांना काही गरज आहे. तर मंडळी, त्यांच्याकडनं आपण असंख्य मनातल्या प्रश्नांना उत्तर मिळवून घेणार आहोत. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला लागणारे त्यांचे फोन नंबर, ते फोन नंबर आमचे असे आहेत. फोन नंबर बघा, 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या STD कोडचा आपण वापर करू शकता. मनातल्या असंख्य प्रश्नांना उत्तर मिळवून घेऊ शकता. तेव्हा आता कार्यक्रमाला अगदी वेळ न घालवता मी सुरुवात करणार आहे. सर, सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी आपलं स्वागत करते. विषय खरोखर खूप आवश्यक आहे. मी असं वाक्य म्हणणार नाही की महिलांच्या दृष्टीने फार आवश्यक आहे, कारण आज महिला काय पुरुष काय सगळ्यांसाठी आपल्याला जे काही देवाने नैसर्गिक सौंदर्य दिलंय त्याचं संवर्धन कसं करू हा एक मूळ प्रश्न निर्माण झालेला आहे. सर, असं म्हणता येऊ शकतं का सर, कारण की आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये ब्युटी हा फार प्राचीन काळापासूनचा सगळा प्रकार आहे, त्याच्यावर भर दिलेला आहे. तसं आपल्याकडे संशोधनही भरपूर आहे प्राचीन काळातलं. बरोबर. पण हा जो फेशियल नावाचा प्रकार आला ना, हा नेमका कुठून आला, कधी आला, कसा आला, त्याच्याबद्दल काय सांगता येऊ शकतं का सर? तुम्ही विचारलेला प्रश्न खरंच खूप सुंदर आहे. कारण ब्युटी पार्लर किंवा सौंदर्याविषयी काही पण आपल्या मनात असलं तर सगळ्यात पहिल्यांदा असा विषय असतो की ब्युटी पार्लरला जायचं म्हणजे काय करायचं, तर फेशियल करायचं. आणि फेशियल करायचं म्हणजे काय, तर एक लिमिटेड प्रोसिजर प्रत्येकाच्या डोळ्यासमोर ठरलेली असते की क्लेन्झिंग करायचं. क्लेन्झिंग झालं की भरपूर स्टीम द्यायची, मग ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढून घ्यायचे. कुठलं तरी क्रीम घ्यायचं, त्याने भरपूर मसाज करायचा आणि मसाज झाला की एखादा पॅक लावायचा. ही प्रोसिजर वर्षानुवर्ष आपल्या मनामध्ये ठसलेली असते. पण मुळात पाहिलं तर हा विषय आला कुठनं, तर असं लक्षात येईल की या सगळ्या प्रोसेसच्या मागे गेलं तर इंग्लंडमधनं साधारण 150 वर्षांपूर्वी जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले त्यावेळेला त्यांच्याबरोबर अनेक इंग्लिश मॅडम जेव्हा आल्या, त्यांना इंग्लंडमध्ये तिथलं वातावरण, त्यांची स्किन, या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना फेशियलची अतिशय गरज असायची. कारण वर्षातले 8 महिने तरी प्रचंड हिवाळा, त्यामुळे सिबेशियस ग्लँड गोठलेल्या, त्वचा कोरडी पडलेली, आणि त्याच्यामुळे त्यांना फेशियल करणं अतिशय आवश्यक असे. पण तिथल्या स्त्रिया जेव्हा भारतात आल्या तेव्हा त्यांना भारतामध्ये अशा कुठल्याच प्रकारच्या सौंदर्य समस्यांना उत्तर देणाऱ्या प्रोसेसेसच नव्हत्या. आणि मग त्यांच्या मनामध्ये असं होतं की आपण करायचं काय. तर मग या स्त्रिया परत जेव्हा इंग्लंडला गेल्या तेव्हा तिथनं त्या फेशियल नावाची कन्सेप्ट शिकून आल्या. पण अर्थात या कोणी स्वतः ब्युटिशियन नव्हत्याच. ब्युटिशियन नसलेल्या या इंग्लिश स्त्रिया जेव्हा फेशियल शिकून आल्या तेव्हा इंग्लंडमधली प्रोसेस त्या शिकल्या की क्लेन्झिंग करायचं म्हणजे त्वचेवरचा मेकअप काढला जाईल. मग भरपूर स्टीम द्यायची, कारण महिनोन महिने घामच आलेला नसतो, चिल्ड वातावरणात असतात. घाम आला की सगळी रंध्र त्वचेची मोकळी होतील आणि मग प्रचंड कोरड्या पडलेल्या त्वचेला कुठलं तरी क्रीम घेऊन भरपूर मसाज द्यायचा, म्हणजे ओव्हर ऑइलिंग त्वचेचं झालं पाहिजे अशी संकल्पना त्याच्या. पण म्हणजे हा त्यावेळेस त्यांनी तिथून शिकून आलेला हा जो प्रकार आहे तो आजही आपण भारतामध्ये लागू केला. पण भारतीय स्त्रीची त्वचा कशी आहे
याचा विचारच तिथे झाला नाही. सर फार महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्यावर तुमच्याकडनं, कारण हा फेशियल ही जी गोष्ट आहे ना, असंख्य प्रश्न आहेत. मी कोणतं करू, कारण अनेक फेशियल पण आहेत, हा सगळा भाग आहे. त्याच्याकडनं त्याच्या बाबतीत डिटेल घेते तुमच्याकडनं. आपल्याला फोनचा ओघ सुरू झालेला आहे. महिलांच्या मनातले प्रसंग, असंख्य प्रश्न आहेत. शलाका गाडगे कल्याणवरनं बोलतायत. हॅलो, नमस्कार. नमस्कार. हा, मी शलाका गाडगी कल्याणहून बोलतेय. बरं. माझा पहिला प्रश्न असा आहे की केसांची आणि त्वचेची निगा कशी राखावी, त्यासाठी कोणती काळजी घ्यावी. दुसरा प्रश्न असा आहे की केसात कोंडा होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी. आणि तिसरा प्रश्न असा आहे की आपण लहानपणापासून नेहमी म्हणतो की अगं माझ्या केसांकडे बघ, माझा वयाचा विचार कर, की हे केस पांढरे झालेत ते माझ्या वयानुसार झालेत. पण आता हल्ली असं पाहायला मिळतं की लहान मुला मुलींचे देखील केस पांढरे व्हायला लागलेत. तर त्यासाठी काय म्हणजे कारण असतील? नक्की शलाका, सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळणार आहेत. सर काय सांगाल आपण? शलाका मॅडम, तुमचे प्रश्न छान आहेत पण खूप मोघम आहेत आणि त्वचा आणि केसांची काळजी कशी घ्यायची हा पूर्ण एपिसोडच आहे, त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. केसांच्या समस्यांबाबत तुम्ही जो प्री मॅच्युअर ग्रेइंगचा विषय काढला हा अतिशय महत्वाचा आहे. घरोघरी आपल्याला असं बघायला मिळतं की छोटी छोटी मुलं सुद्धा आहेत, त्यांचे केस पांढरे व्हायला लागलेले आहेत. आणि मग प्रश्न असा पडतो की पूर्वी असं होत नसे तर आता का होत आहे. तर याला प्रामाणिक उत्तर असं की पूर्वी तांब्या पितळेची भांडी घरात वापरली जायची, आता सगळं स्टेनलेस स्टील आलेलं आहे. केसाचा रंग काळा राखण्यासाठी कॉपर आणि झिंक या दोन गोष्टींची अतिशय गरज असते आपल्याला. आणि तांब्या पितळेची भांडी आपण अजिबात वापरत नाही, त्यामुळे ही कमतरता कुठेतरी असते. मला असं वाटतं की केस निरोगी आणि त्याचं रंग जर अबाधित ठेवायचा असेल तर घरात आपण तांबे पितळेची भांडी वापरली पाहिजे, ज्यातनं काही प्रमाणात आपल्याला कॉपर रेग्युलर मिळत राहतं. दुसरा, आहाराचा जर विचार केला तर सर्वकष आहार असा घेतला आणि त्याबरोबर केस काळे राखण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे कढीपत्ता जो आपण कढीत वापरतो, याचा जर आपल्या आहारात खूप वापर आपण केला, भाज्यांमध्ये मसाल्यांमध्ये तो वाटून घातला, भाज्यांमध्ये कापून ती पानं घातली तर ती पोटात जातील, खाल्ली जातील. कढीपत्ता केस काळे राखायला मदत करत असतो. आणि बाहेरून जर आपण विचार केला तर आवळा आणि माका म्हणजे भृंगराज पावडर आणि आवळा पावडर, 2 चमचे माका पावडर, 1 चमचा आवळा पावडर मिसळायची आणि छान पाण्यात भिजवून ती टाळूला मसाज करून लावायची आठवड्यातनं एकदा आणि 10 मिनिटांनंतर डोकं धुवून घ्यायचं. असं जर आपण मुलांपासून करत आलो, अतिशय सोपी प्रोसेस आहे बघा, तर यांनी प्री मॅच्युअर ग्रेइंगचं जे प्रमाण आहे मुलांमधलं ते निश्चितच आपल्याला कमी करता. बरं सर, आता या सगळ्यातला मर्म सांगू तुम्हाला की जसं आपण म्हणतो ना की केस माझे गळतायत, हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे. तसा एक कॉमन प्रॉब्लेम आहे, वेळच नाहीये काही करायला, माहिती सगळं आहे. मग त्याच्यासाठी काय, तर शॉर्टकट ब्युटी पार्लर मध्ये जा, काहीतरी तिथल्या ट्रीटमेंट्स करा. मी ब्युटी पार्लरला नावं ठेवायचं या अनुषंगाने नाही म्हणत आहे, परंतु शॉर्टकट चा अवलंब जास्त केला जातो, कदाचित त्याचे हे सगळे दुष्परिणाम असतील. आपण खूप छान मुद्द्यावर डिस्कस करत होतो की फेशियल ही कन्सेप्ट कुठून आली, जरा त्याच्यावर पुन्हा एकदा जाऊयात आणि मग या मुद्द्यांकडे अगदी निश्चितच. तर ही इंग्लंडमधनं आलेली प्रोसेस तशीच्या तशी जेव्हा भारतात अडॉप्ट केल्या गेली ना, त्यावेळेला काय व्हायला लागलं की आपली त्वचा आणि त्यांची त्वचा यात जमीन आसमानचा फरक आहे. भारतीय त्वचा मुळात तेलकट त्वचा आहे, त्याला ओपन पोर्स खूप आहेत. आणि तुम्ही विचार करा, नागपूर पुण्यासारख्या शहरांमध्ये किंवा मुंबईत सुद्धा 12 वाजता एखादी स्त्री जर ब्युटी पार्लरमध्ये गेली तर त्यावेळेला तशीच ती घामानं लडबडलेली असते. आणि मग अशा अवस्थेमध्ये जेव्हा ती ब्युटी पार्लरला जाते तिला आणखीन काय घाम फोडायचा हा मला नेहमी प्रश्न पडतो. म्हणजे मला प्रामाणिकपणे तुम्हाला असं सांगावंसं वाटतं की खरंच स्टीमिंगची प्रोसेस भारतामध्ये तिची गरज नाहीच. आणि आता अनेक वर्षांपासून या क्षेत्रात काम करताना मी असंख्य ब्युटी पार्लर्समध्ये अशा स्टुडंट्स तयार केल्यात की आता स्टीमची गरज नाही, तुम्ही स्टीम वापरूच नका, हे सायंटिफिकली समजावून सांगून. दुसरं, तुमच्या स्किनसाठी क्रीम्सची खूप गरज नाही, कारण तुमचं स्किन ऑइली आहे. भारतीय स्किनचा आपण विचार केला तर 95% स्त्रिया या तेलकट त्वचेच्या आहेत आणि 5% स्त्रिया ज्या आहेत त्यांची कोरडी त्वचा. मग सर नेमकं कुठल्या स्किनला वापरायचंय क्रीम, किती वापरायचं, स्टीम द्यायचं की नाही, हे तुम्ही कसं सांगता? मी घेते तुमच्याकडनं. मला वाटतं फोन इतके सुरू आहेत सर की तुम्हाला कितकं बोलतं, कारण मला शंका येते. भारत वावर डोंबिवलीवरनं आपल्याला प्रश्न विचारतात. हॅलो मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आपली त्वचा चांगली
मुलायमवर आकर्षण राहण्यासाठी सध्या मार्केटमध्ये विविध प्रकारच्या क्रीम्स उपलब्ध असतात. बरोबर. आणि निश्चित प्रकारे ह्या क्रीम्स मध्ये विविध प्रकारच्या केमिकलचा पण उपयोग करण्याची शक्यता असते. बरोबर. अशा प्रकारचे क्रीम्स त्याच्यावर लावणे हे कितपत योग्य आहे आणि त्याचप्रमाणे अशा क्रीमचा उपयोग केल्यामुळे काही अपाय होण्याची शक्यता असते का? धन्यवाद. सांगू शकतो सर भारतजींच्या प्रश्नांना पण. भारतजींचा प्रश्न अतिशय सुंदर आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये ही नेहमी एक महत्वाचा प्रश्न असतो की केमिकल्स असलेले क्रीम्स वापरायचे का. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, भारतीय त्वचा ही तेलकट त्वचा आहे आणि तेलकट त्वचेला क्रीम्स पेक्षा जेल्स जास्त सुटेबल आहेत. शक्यतोवर क्रीम्स वापरणं टाळा. क्रीम्स वापरले की तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येणार, तुमची चेहरा आणखीन तेलकट होणार आणि पोर्स वाढणार. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक हवा असेल तर मॉइश्चरायझिंगची भारतात जास्त गरज आहे. क्रीम ऐवजी नॉन ऑइली बेस असलेले जेल्स वापरायचा प्रयत्न करा, त्यातनं तुमची स्किन जास्त चांगली होईल. सर आता तुम्ही जो मुद्दा सांगत होता ना की स्किनचा टाईप ओळखणं, मुळात हाच एक फार मोठा प्रश्न असतो का? आपल्याला माहितीच नसतं आपली स्किन टाईप काय. बरोबर आहे. हा सगळ्यात मोठा प्रश्न यासाठी आहे की अनेक वर्षांपासून तेच रुजत गेले आपल्या मनात की सुंदर दिसायचं म्हणजे कुठलं तरी क्रीम लावायचं आणि मग आपल्या अंगाची त्वचा आणि चेहऱ्याची त्वचा याच्यामध्ये फरक आहे हे पण खूपदा माहिती नसतं. आणि मग एखाद्या स्त्रीला असा प्रश्न पडतो की तिचे हात खूप कोरडे आहेत, मग तिला असं वाटतं माझं स्किन खूप कोरडं आहे आणि मग चेहरा तेलकट असला तरी ती क्रीम्स लावते, मॉइश्चरायझर्स लावते आणि मग तिला पिंपल्स येतात. म्हणजे या गोष्टीकडे. आणि भारतजींचा दुसरा एक महत्वाचा पॉइंट होता की यात जे केमिकल्स असतात ते आपल्या त्वचेला उपयुक्त आहेत का किंवा चांगले आहेत का. मला महत्वाची गोष्ट सांगायची आहे, केमिकल्स याविषयी आपण फार मोघम बोलत असतो. सगळेच केमिकल्स, तुम्ही मीठ जे खाता ते सोडियम क्लोराईड आहे, साखर खाता ती शुक्रोज आहे, हे पण केमिकल्स आहेत. मग हे वाईट आहेत का? नाही. तर केमिकल्स दोन प्रकारचे असतात, चांगले केमिकल्स आणि वाईट केमिकल्स. आणि लक्षात असू द्या, भारतामध्ये किंवा भारताबाहेर कॉस्मेटिक्स तयार करत असताना उत्कृष्ट दर्जाचे केमिकल्स आणि कुठले केमिकल्स कॉस्मेटिक्समध्ये वापरता येतील आणि कुठले नाही याविषयी स्पेसिफिक निर्बंध आहेत. त्यामुळे एखाद्या चांगल्या कंपनीचं जर तुम्ही क्रीम, जेल किंवा कुठलेही कॉस्मेटिक वापरत असाल तर त्याने तुमची त्वचा निश्चितच खराब होणार नाही, कारण त्याच्यावर निर्बंध आहे कुठले केमिकल्स वापरायचे आणि नाही त्याच्यावर. बरोबर आहे. आपल्याला अलका यांचा साताऱ्यावरनं फोन आहे. बरं. हॅलो अलका. हॅलो सर, माझा क्वेश्चन तुमच्यासाठी असा आहे की आपल्या चेहऱ्यावर जे अतिरिक्त केस असतात ते घालवण्यासाठी काय करू शकतो? नक्कीच. प्रश्न खूपच महत्वाचा आहे, कारण प्रत्येक स्त्रीला, तिला जर दाढी मिशी येत असले तर तिला तो प्रश्न पडतोच. पण दाढी मिशीचे केस येत असतील तर त्याला आपल्याकडे सर्वसाधारण उत्तर म्हणजे एकतर कमी लव असेल, ती खूप जाणवत नसेल तर हलकसं ब्लिचिंग करा, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जी लव आहे ती स्किनच्या रंगात मिसळून जाईल आणि ती जाणवणार नाही. जर ती जास्त प्रमाणात असेल तर तुम्हाला वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग करता येईल, पण हे परमनंट इलाज नाहीत. जर तुम्हाला चेहऱ्यावरचे केस परमनंटली काढून टाकायचे असतील तर भारतातल्या चांगल्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे, चांगल्या प्रकारची लेझर मशीन्स ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याचकडनं लेझर उपचार पद्धतीद्वारेच हे केस काढले जातात. पण मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू देत, लेझरचा वापर ब्युटी पार्लर्समधनं करता येत नाही. त्यासाठी तुम्हाला एखाद्या चांगल्या डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊनच ते केस कमी करायला लागतात. नक्की, अगदी फार महत्त्वाची त्यासाठी कुठलेच औषधं आणि केमिकल्स किंवा बाह्य उपचार उपलब्ध नाही आहेत. म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की एखादा कॉस्मेटिक लावून ते केस कमी होतील तर असं होऊ शकत नाही. बरोबर. सर, आपण फेशियल आणि त्याच्या चुकीच्या पद्धती याच्यावर बोलणारच आहोत टप्प्याटप्प्याने, पण एक महत्वाचा प्रश्न मला वाटतं, स्किन म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या मनामधला प्रश्न, मी साबण कुठला वापरू? मार्केटमध्ये गेल्यानंतर असंख्य प्रोडक्ट्स आहेत, गोंधळ आहे, त्याच्यावर बरंच काय काय लिहिलेलं असतं, पण तरी. आणि आपल्याकडे काय होतं सर, एक साबण आणला जातो फॅमिलीसाठी, मग घरातल्या लहान मुलापासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्रास तो वापरला जातो. तर त्वचा आणि साबण याच्यावर थोडंसं बोलायचं. हे बघा, साबणाविषयी तर खूप साऱ्या गोष्टी मनात आहेत. मुळामध्ये आता तर तुम्ही जाहिराती जर पाहिल्या तर हा साबण वापरला की तुम्ही गोरं होणार असं सांगणारे साबण सुद्धा आहेत. मला प्रामाणिकपणे तुम्हाला असं सांगावंसं वाटतं की मुळात साबण हा तुमच्या चेहऱ्यासाठी नाहीच आहे. आंघोळीसाठी मे बी अंगाला किंवा हायजिनिकली हात धुण्यासाठी तुम्ही साबण वापरणं एक वार निश्चित योग्य आहे.
पण जर तुम्ही साबणाचा वापर चेहरा धुण्यासाठी करत असाल तर ते अतिशय चूक आहे. कारण साबण हा अल्कलीपासून तयार होतो. एखादं तेल जेव्हा स्ट्रॉंग अल्कलीशी ट्रीट केलं जातं त्यावेळेला अल्कलीपासून साबण तयार होतं आणि तुमची त्वचा ऍसिडिक असते. साबण वापरल्यानंतर त्वचेवरचं सगळं सीबम निघून जातं, तुमची त्वचा कोरडी पडायला लागते आणि त्वचा खूप कोरडी पडायला लागली की मग आंघोळ करून आल्यावर तुम्हाला असं वाटतं की आपली त्वचा कोरडी आहे, मुळात ती तशी नसते. आणि मग तुम्ही चेहऱ्याला मॉइश्चरायझर किंवा क्रीम लावता, ते लावल्यानंतर मॉइश्चर रिप्लेनिश होतं पण तुमच्या सिबेशियस ग्लँड्स पुन्हा ऍक्टिव्ह होतात, तुमचा चेहरा आणखीन तेलकट होत जातो आणि मग तुम्हाला पिंपल्स यायला लागतात. तर मला प्रामाणिकपणे असं वाटतं की भारतात तुम्ही राहत असाल तर रोजच्या क्लिन्झिंगसाठी एकतर एखादा चांगला अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड्स असलेला फेस वॉश वापरा, किंवा मी तर असं खूपदा सांगतो की चांगल्या प्रकारचा जर फेस वॉश पेक्षा फेस पॅक असेल, फेस पॅकची संकल्पना आपल्याकडे अशी आहे की तो भिजवायचा, चेहऱ्याला लावायचा, लावून ठेवायचा आणि 10-15 मिनिटांनंतर चेहरे धुवायचे. पण याच फेस पॅकचा वापर तुम्ही चेहरा धुण्यासाठी करू शकता, ज्याचे खूप छान परिणाम तुम्हाला दिसतील. म्हणजे अर्धा चमचा फेस पॅक घ्या, तो थोडा पाण्यात कालवून चेहऱ्याला लावा, हलकं घासा आणि पाण्याने धुवून टाका. सर, पुन्हा प्रश्न आहे कुठला फेस पॅक वापरू हा मनामनातला, त्याच्यावर बोलणार आहे मी तुमच्याशी. पण माधुरी पाटील इचलकरंजीवर आपल्याला बोलतायत. हॅलो. हॅलो. हॅलो, मी माधुरी पाटील बोलतोय. चेहऱ्यावर काळे डाग आहेत, ते घालवण्यासाठी म्हणजे काही घरगुती उपाय? नक्की नक्की. माधुरीजी, तुमच्या मनातला जो हा प्रश्न आहे ना, असंख्य स्त्रियांच्या, आमच्या सखींच्या मनातला हा प्रश्न असणार आहे. त्याचं उत्तर जाणून घेऊयात, पण इथे घेतेच आता छोटासा विश्रांती आणि ब्रेक. त्वचेचे आणि केसांचं सौंदर्य संवर्धन हा आजचा आपला विषय आहे आणि राहुल फाटेजी आपल्याला यावर मार्गदर्शन करतायत. मंडळी, त्यांचे प्रोडक्ट्स विश्वासाने आज घराघरात का वापरले जात आहेत, आपल्याला त्याचं उत्तर मिळालंच असेल. सर, आपल्याला इचलकरंजीवरनं माधुरीजींनी फोन विचारला होता ब्रेकच्या आधी की काळे डाग जे चेहऱ्यावर येतात त्याच्यावर काय करायला? बरोबर. चेहऱ्यावर काळे डाग येण्याची कारणं अनेक आहेत, त्यामुळे डाग कुठल्या नेमक्या प्रॉब्लेममुळे आले ते समजून घेणं जास्त गरजेचं असतं. खूपदा स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये हॉर्मोनल चेंजेसमुळे चेहऱ्यावरती वांग येतं. हा अतिशय कॉमन प्रश्न आहे की वांग आल्यानंतर ते सहसा डिलिव्हरीनंतर जातं, पण खूपदा डिलिव्हरीनंतर पण हे वांग परमनंट असतं. काळ्या डागांचा दुसरा प्रकार म्हणजे सनबर्न्स किंवा टॅन. खूपदा काही स्त्रिया फोटोसेन्सिटिव्ह असतात, त्यांची त्वचा उन्हालाच नव्हे तर घरातल्या लाईटला सुद्धा खूप सेन्सिटिव्ह असते आणि मग त्यामुळे चेहऱ्याचं टॅनिंग होत जातं. खूपदा उन्हात गेल्यानंतर तर काळे डाग उन्हामुळे चेहऱ्यावरती पडलेले असतात. तिसरा एक महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे अॅकॅन्थॉसिस, इन्सुलिन रेझिस्टन्स, ज्याच्यामुळे टेम्पल्स, डोळ्याच्या बाजूला काळं व्हायला सुरुवात होते आणि मग ते चेहऱ्यावरती पसरत जातं, मानेभोवती काळा पट्टा येत जातो. तर माधुरीजी, नेमकं कुठल्या प्रकारचं हायपर पिगमेंटेशन आहे म्हणजे काळे डाग आहेत ते समजून घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. पण सर्वसामान्यपणे वांग किंवा टॅन किंवा सनबर्न्स अशा प्रकारचं जर असेल आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर घरगुती विचार करत असाल तर प्रामाणिक उत्तर तुम्हाला असं आहे की नुसत्या घरगुती उपचारांमुळे हे डाग पूर्ण जाऊ शकत नाहीत. पण त्यातल्या त्यात तुम्हाला जर घरी काही करायचंच असेल तर आंबे हळद, जायफळ आणि थोडीशी दालचिनी असं आपण चंदन उगाळतो ते साहणीवरती उगाळून घ्यायचं आणि ही उगाळलेली पेस्ट दुधातून चेहऱ्यावरती लावून घ्यायची. समप्रमाणात सगळं समप्रमाणात घ्यायचं आणि हे चेहऱ्यावरती हलकं लावून घासायचं, एक 10 मिनिटं ठेवून धुवून टाकायचं. याने तुमचा रंग निश्चित उजळायला मदत होते, काळे डाग थोडे कमी होतील. पण वांग, सनबर्न्स किंवा अॅकॅन्थॉसिस कुठल्याही प्रकारामुळे जर परमनंट डाग तुमच्या चेहऱ्यावर आले असतील तर नुसत्या घरगुती उपचारांनी ते पूर्ण जाऊ शकत नाहीत. त्याला योग्य ब्युटी पार्लरमधली ट्रीटमेंट घेणं मला जास्त संयुक्तिक वाटतं. नक्कीच सर. अपूर्वा भाटे बुलढाण्यावरनं बोलतायत. हॅलो. हो सर. हां, नमस्कार. अपूर्वा, प्रश्न विचारा. मॅम, मला असं विचारायचं होतं की डार्क सर्कलसाठी आणि केसांची वाढ खुंटली आहे त्यासाठी काय उपाय आहेत? नक्कीच.
डार्क सर्कल हा एक असाच कॉमन प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा फार problem आहे. वाढलेला आहे, लहान मुलांमध्ये पण दिसतो आजकाल. काय सांगता येऊ शकतं त्याच्यासाठी? डोळ्याभोवतीची काळी वर्तुळं जास्त करून स्त्रियांमध्ये दिसतात. म्हणजे पुरुष आणि स्त्री पाहिलं तर स्त्रियांमध्ये काळी वर्तुळं जास्त दिसतात. त्याचं महत्वाचं कारण असं की हिमोग्लोबिन जेव्हा शरीरातलं कमी होतं जास्तीत जास्त, म्हणजे खूपदा असं होतं की एखादी स्त्री किंवा मुलगी आमच्याकडे येते आणि तिला काळी वर्तुळं असतात. मग ती सांगत असते, मी ना दिवसभर लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरवर बसलेली असते, त्यामुळे माझ्या डोळ्यांवर ताण येतो, मग मला काळी सर्कल्स आली. मला असं वाटतं हा अतिशय चुकीचा समज आहे. ओके. कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर मी पण दिवसभर बसलेला असतो, पण मला आलेले नाहीत काळी सर्कल्स. हाय, फार दिलासा दिलाय तुम्ही आमच्या तरुण वर्गाला. तर मुळात विषय असा की जर डोळ्याभोवती काळी वर्तुळे येत असतील तर सगळ्यात पहिले तुम्हाला थकवा येतोय का, तुमचे हिमोग्लोबिन कमी झालंय का हे चेक करा. हिमोग्लोबिन जर कमी झालेलं असेल तर हिमोग्लोबिन परत नॉर्मल करण्यासाठी तुमच्या डॉक्टरकडे जाऊन प्रॉपर सल्ला घेऊन हेमोग्लोबिन नॉर्मल करा. हेमोग्लोबिन नुसतं नॉर्मल झालं म्हणजे काळी वर्तुळं जातील असं नव्हे, पण हेमोग्लोबिन वाढल्यावर त्याबरोबर जर प्रॉपर अंडर आय क्रीम आपण वापरली तर त्याने निश्चित डोळ्याभोवतीचा काळेपणा कमी होऊ शकतो. प्रॉपर सिलेक्शन करायचं आपल्याला, कुठलं अंडर आय क्रीम वापरायचं. हे क्रीम रोज रात्री लावण्यासाठी असतं. अंडर आय क्रीम्स फक्त रात्री लावायची असतात. या क्रीम बद्दल मला खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. नक्कीच. अंडर आय क्रीम्स हे अतिशय पोषक प्रकारची क्रीम्स असतात. ती डोळ्याभोवती जर लावून तुम्ही मसाज केला आणि रात्रभर ठेवली तर खूपदा सकाळी उठल्यानंतर तुम्हाला डोळे सुजलेले दिसतात. डोळ्याभोवतीची त्वचा अतिशय नाजूक असते आणि ही त्वचा, तिचं प्रॉपर हायड्रेशन व्हायला पाहिजे, नरिशमेंट व्हायला पाहिजे, पण अंडर आय क्रीम्स रात्रभर डोळ्यांवर ठेवायची नसतात. ही झोपायच्या 1 तास आधीचे डोळ्यांभोवती लावायची, हलका मसाज करायचा आणि ओल्या नॅपकिनने किंवा टॉवेलने पुसून घ्यायचे आणि मग झोपायचं. हा खरं तर अंडर आय क्रीम्स वापरण्याचा योग्य प्रकार आहे. प्रॉपर अंडर आय क्रीम्स वापरले तर डोळ्याभोवतीची काळी वर्तुळं कमी होऊ शकतात, पण त्याबद्दल बरोबर पण खूप सारे फॅक्टर्स आहेत. स्ट्रेस आहे, झोप न होणं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत आणि कुठली ट्रीटमेंट करत असताना ती कुठल्या पद्धतीने करायची, मग आपल्याकडे ह्याच्याच बाबतीत खूप अज्ञान असतं सर. जसं आता तुम्ही सांगितलं, खरोखर रात्रभर क्रीम लावून ठेवणं हा आपल्याकडे सर्रास आपण भाग बघतो, त्याच्यामुळे जे काही दुष्परिणाम होतात तेही आपण अनुभवतो. नमिता राव आपल्याशी फोनवर जोडल्या गेलेल्या आहेत सर, आणि त्याही आपलं मत आपल्या या विषयाच्या संदर्भात मांडू इच्छित आहेत. त्यांच्याशी बोलते. हॅलो. हा नमिता राव, तुमचं खूप खूप स्वागत सखी सह्याद्रीमध्ये. थँक्यू. सर आलेले आहेत राहुल फाटेजी आणि आपल्याला खूप चांगली माहिती देत आहेत. तुमचं काय मत आहे मॅडम, त्वचेचं आणि केसाचं सौंदर्य टिकवण्यासाठी एकूणच आपण स्त्री आहात, काय आपण थोडक्यात काळजी घेऊ शकतो असं वाटतं? आता चेहऱ्याचे सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी रोज चेहरा वॉश करत असताना फक्त चेहऱ्याचं क्लेन्झिंग करून आवश्यक नसतं, तर त्याचबरोबर त्वचेचं मृत पेशी काढणं आवश्यक आहे. त्यामुळे त्वचा क्लीन राहतो आणि त्याबरोबर त्वचेचा टॅन साठत नाही. त्वचेचे ऍसिडिक आवरण साठवून ठेवण्याची गरज आहे, तर त्यावेळी आपल्याला अल्कलीन फेसवॉशची ऐवजी ऍसिडिक फेसवॉश वापरायला पाहिजे. ऍसिडिक फेसवॉश जे आहे ते आपला ऍसिड मेंटल जो चेहऱ्याचा आहे ते टिकून राहतो आणि चेहरा आपला चेहऱ्याचं निरीक्षण होत राहतो. ऍसिडिक फेसवॉशचा वापर केलाच पाहिजे, त्यामुळे आपला चेहरा निस्तेज राहतो. आता आम्ही जो फेस वॉश आम्ही वापरतो त्याच्या बदलीला आम्ही डेली पील्स वापरायला पाहिजे. डेली पील्स जेव्हा वापरतो तेव्हा आपला स्किनचा मृत पेशी काढून निघतो आणि त्वचा निस्तेज दिसतो. ऍक्ने, पिंपल्स, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स आणि चेहऱ्यावरच्या सगळे सुरकुत्या हळूहळू कमी होत चालतो. आणि केसांच्या सौंदर्यासाठी टिकून ठेवण्यासाठी आपल्याकडे रोज सायंटिफिक कोम्बिंग करण्याची गरज आहे. सायंटिफिक कोम्बिंग जे आहे ते आपण व्यवस्थित आपलं रोज 5-5 मिनिटाच्या अंतराने आम्ही करायला पाहिजे आणि रोज 2दा करायला पाहिजे, सकाळी आणि संध्याकाळी. आणि शॅम्पूची वापर पण आपल्या टाळूची अनुसार वापरायला पाहिजे. ड्राय स्कॅल्पसाठी स्कॅल्प मॉइश्चरायझरची खूप गरज आहे. आणि 13 आणि 14 वर्षाच्या मुलांना फक्त तेल वापरलं पाहिजे.
13 आणि 14 वर्षानंतर अजिबात तेल टाळूला वापरायचं नाही. नक्कीच नमिताजी, खूप महत्वपूर्ण माहिती आपण दिलेली आहे, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. सर, नमिताजींनी पण अनेक मुद्दे आपल्याला इथे मांडलेले आहेत. आपण फेशियलवर बोलत होतो आणि तो आपला मुद्दा अर्धवट राहिलेला आहे, त्याच्याकडे पुन्हा वळवते सर. तर मला इथे भारतामध्ये फेशियल करताना तुम्हाला प्रामाणिकपणे असं सांगायचंय की क्लेन्झिंग आवश्यक आहे, पण स्टीमिंग टाळायला पाहिजे. स्टीम ऐवजी भारतीय त्वचा पाहिली तर त्यावर मृतपेशींचं प्रमाण खूप आहे, टॅन जास्त आहे आणि डार्क रंग आहे. त्यासाठी प्रॉपर एक्सफोलिएटिंग प्रॉडक्ट्स म्हणजे चेहऱ्यावरच्या मृतपेशी काढून टाकणारी जी उत्पादनं आहेत, पील स्ट्रॉंग असतात आणि एक्सफोलिएटर्स जे असतात ते माइल्ड स्वरूपाचे असतात. तर सौम्य स्वरूपाचे एक्सफोलिएटर्स जर आपण वापरले तर चेहऱ्यावरच्या मृतपेशी कमी व्हायला लागतात. आणि मग या मृतपेशी जसजशा तुम्ही काढून टाकता तसतशी स्किन पालटत जाते. म्हणजे सगळ्यात महत्वाचा विषय असा की आपल्याला खूपदा प्रश्न पडतो बघा, एक 13-14 वर्षाची मुलगी असते आणि एक 30शीतली बाई असते. या दोघींच्या स्किनमध्ये काय फरक आहे? तर 13-14 वर्षाची जी मुलगी आहे तिच्या स्किनवरती मिनिमम डेड टिश्यू आहे आणि ही जी 30शीतली स्त्री आहे तिच्या चेहऱ्यावरती डेड टिश्यूचं प्रमाण जास्त आहे, म्हणून ती मॅच्युअर दिसते. आणि या स्त्रीला जर परत आपल्याला यंग बनवायचं असेल तर अगदी साधा इलाज असा आहे की तिच्या स्किनवरती एक्सफोलिएटर्स रेग्युलर वापरायचे, म्हणजे या मृतपेशींचं प्रमाण कमी व्हायला लागतं, मृतपेशींबरोबर टॅन पण कमी व्हायला लागतो आणि स्किन सतेज दिसायला लागते. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की भारतामध्ये ड्राय स्किन आणि ऑइली स्किन हे नीट ओळखल्या जात नाही. आणि सगळ्यात महत्वाचं कन्फ्युजन ड्राय आणि ऑइली स्किन मध्येच आहे. आणि मग एक साधा प्रश्न मी एका ब्युटिशियन्सच्या आणि डर्मॅटॉलॉजिस्टच्या कॉन्फरन्समध्ये विचारला होता की म्हटलं एक मॉइश्चरायझर आहे ते ऑइल फ्री आहे आणि एक ऑइली मॉइश्चरायझर आहे, आणि हे मॉइश्चरायझर्स दोन्ही मी ऑइली स्किनला वापरले आणि ड्राय स्किनला वापरले. म्हटलं पहिल्यांदा असं सांगितलं की एक ऑइल फ्री मॉइश्चरायझर आणि एक ऑइली मॉइश्चरायझर ऑइली स्किनला वापरलं तर काय होईल? तर त्यांनी बरोबर सांगितलं की ऑइल फ्री मॉइश्चरायझरने फायदा होईल, ऑइली मॉइश्चरायझर वापरलं की पिंपल्स येतील. म्हटलं आता ड्राय स्किन आहे, ड्राय स्किनला मी एक ऑइली मॉइश्चरायझर वापरलं आणि एक ऑइल फ्री मॉइश्चरायझर वापरलं तर काय होईल? तर म्हणे ऑइली मॉइश्चरायझरने स्किन छान होईल आणि ऑइल फ्री मॉइश्चरायझरने स्किन ड्राय होईल. बघा, एक सिंपल कन्सेप्ट की किती चुकीच्या पद्धतीने विचार होतो. ऑइली मॉइश्चरायझर बेनिफिशियल आहे ड्राय स्किनला, पण जेव्हा ऑइल फ्री मॉइश्चरायझरचा विचार करता आहात तुम्ही तेव्हा ते मॉइश्चरायझर आहे, म्हणजे स्किन ड्राय आहे आणि तिला मॉइश्चराइज करणारच आहे. तेलाचा तिथे संबंधच कुठे आला? या तेल आणि क्रीमच्या कन्फ्युजन्समुळेच आपली भारतातली जी सौंदर्याकडे बघण्याची मनोवृत्ती आहे ती डिस्टर्ब होते. ब्युटी पार्लरला जायला भीती वाटते, कारण पार्लरमध्ये फेशियल्स करताना क्रीमचाच वापर होतो. मला असं वाटतं की तुमची जर स्किन ऑइली असेल आणि पार्लरला जायचं आहे तर बेटर एक्सफोलिएशन, क्लेन्झिंग, पीलिंग या टेक्निक्स करून घ्या, स्किन लाइटनिंग करून घ्या, आणि फेशियल करायचंच असेल तर क्रीम ऐवजी जेल फेशियल्स करा. जेलचा वापर केला की तो ऑइल कंटेंट त्वचेचा वाढणार नाही आणि तुम्हाला पिंपल्स येणार नाहीत किंवा ओपन पोर्स होणार नाहीत, ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स तुमच्या चेहऱ्यावरती वाढणार नाही. सर, आम्हाला कसं कळेल घरच्या घरी की आमची स्किन कुठल्या टाईपची आहे? हे बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खरं पाहिलं तर तुमची त्वचा तुमच्याशी बोलत असते. एक 8 दिवस चेहऱ्याला काहीच वापरू नका आणि 9व्या दिवशी सकाळी झोपून उठलात की आरशासमोर जाऊन उभे राहा. झोपेच्या एवढ्या कालावधीमध्ये जो चेहऱ्याचा भाग तेलकट असेल त्याच्यावरती तुम्हाला तेलकटपणा दिसेल आणि जो कोरडा असेल तो कोरडा दिसेल. खूपदा असं जाणवेल की तुमचा चेहरा अख्खा जर तेलकट असेल तर सकाळी उठल्याबरोबर तुमचा चेहरा आरशात तेलकट दिसायला लागेल. जर टी झोनच तेलकट असेल म्हणजे कपाळ, नाक आणि हनुवटी तर मग तेवढ्याच भागामध्ये तुम्हाला तेल दिसेल, गाल कोरडे जाणवतील. आणि खरोखरीच तुमची त्वचा जर पूर्ण कोरडी असेल तर सगळीकडे चेहऱ्यावरती कोरडेपणा जाणवेल. पण त्यासाठी रात्री झोपताना चेहऱ्याला काहीही न लावता झोपा आणि मग उठल्यानंतर प्रॉपर त्वचा एक्झामिन करा. त्वचेवर खूप ओपन पोर्स दिसतायत का, तेल कुठे आलेलं दिसतंय का, त्वचा नॉर्मल किंवा तेलकट दिसतेय का, याच्याकडे आपण नीट निरखून पाहिलं
की मग आपल्या लक्षात येईल की प्रॅक्टिकली आपली त्वचा कशी आहे. बरोबर आहे. आणि मग त्यानुसार आपल्याला कुठली सौंदर्य वापर करता प्रसाधनं येईल वापरायची सौंदर्य प्रसाधनांचा. ते बरोबर आपल्याला आहे. ठरवता येईल. रुपाली तोरडमल औरंगाबाद वरनं बोलतायत. हॅलो हॅलो हॅलो. हा रुपाली, प्रश्न विचारा. हा सर, मला एक सरांना प्रश्न विचारायचा आहे. चेहऱ्यावर पिंपल्स आल्यानंतर आपण जे त्वचारोग तज्ञांकडे दाखवलं त्यानंतर ते क्रीम वगैरे देतात, त्या क्रीमनी चेहऱ्यावरची तात्पुरती क्रीम वापरतो तोपर्यंत ते व्यवस्थित असते चेहरा, पण नंतर ती पिंपल्स ट्रीटमेंट संपल्यानंतर रिटर्न परत चेहऱ्यावर येतात, असं का होतं? नक्कीच रुपाली, या प्रश्नाला उत्तर घेऊया. तिथे थांबूयात मंडळी छोट्याशा विश्रांतीसाठी. सर, ब्रेकला जाण्यापूर्वी रुपालीजींनी औरंगाबादवरनं फोन केला होता आणि पिंपल्स विषयी प्रश्न विचारला होता. पिंपल्स हा एक असा फॅक्टर आहे ना, अनेक गैरसमज आहेत. काय आपण कितपत दूर करू शकतो या कार्यक्रमामध्ये? पिंपल्स बद्दल त्यांनी विचारलेला प्रश्न फार छान आहे की एखाद्या डॉक्टरकडे जाऊन आपण पिंपल्ससाठी जर ट्रीटमेंट घेतली तर पिंपल्स जातात पण ते परत येतात. त्याचं कारण असं की जर अँटीबायोटिक्स असलेली क्रीम्स चेहऱ्यावरती वापरली तर ज्या बॅक्टेरियामुळे हे पिंपल्स येत आहेत ते तात्पुरते मारले जातात आणि मग पिंपल्स बरे होतात. पण मग ही औषधं सगळी थांबवल्यानंतर कालांतरानं पुन्हा चेहरा तेलकट होऊन पुन्हा त्या बॅक्टेरियाचे इन्फेक्शन होऊन प्रोपिओनी बॅक्टेरियम ॲक्नेज या ॲनॅरोबिक बॅक्टेरियाचं खरं हे इन्फेक्शन आहे आणि पुन्हा पुन्हा हे इन्फेक्शन होऊ शकतं आणि म्हणून अँटीबायोटिक्सचा वापर थांबला की मग पुन्हा हे इन्फेक्शन होऊ शकतं. आणि म्हणून मला असं वाटतं की नुसती औषधं वापरण्यापेक्षा पिंपल्सवर जर नियंत्रण आणायचं असेल तर त्यासाठी आपल्याला बाह्य उपचार पद्धती म्हणजे काही कॉस्मेटिक्सचा वापर करून त्याच्यावर नियंत्रण आणता येऊ शकतं. जर चेहऱ्याचा तेलकटपणा तुम्ही हळूहळू आटोक्यात आणायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर चेहऱ्यावरच्या मृतपेशी कमी केल्या. मूळ पिंपल्स कशामुळे येतात तर चेहरा तेलकट होतो, त्याबरोबर मृतपेशी साठतात. या मृतपेशी चेहऱ्यावरचं जे तेल आहे, सीबम आहे, हे पिऊन चिकट बनतात आणि सीबम आणि मृतपेशी यांचं मिश्रण या त्वचेच्या ओपन पोर्समध्ये जाऊन बसतं. हे मिश्रण त्याला आपण ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स म्हणतो. पहिल्यांदा ते पांढरं असतं आणि याच्या वरच्या भागात असलेलं जे सल्फर आहे त्याचं ऑक्सिडेशन झालं की ह्या व्हाईट हेड्सचं रूपांतर ब्लॅक हेडमध्ये होतं. व्हाईट हेड ब्लॅक हेड्समुळे सिबेशियस ग्लँडची तोंड बुजतात आणि ती बुजली की आतमध्ये इन्फेक्शन होतं आणि मग पिंपल्स येतात. ही झाली थोडक्यात माहिती. मग हे याच्यावरती जर आपल्याला नियंत्रण आणायचं असेल तर नुसते अँटीबायोटिक्स वापरण्यापेक्षा जर एक्सफोलिएटिंग प्रॉडक्ट्स यासाठी वापरले, मृतपेशी कमी केल्या आणि चेहऱ्याचा तेलकटपणा कमी केला, ऑइली मॉइश्चरायझर्स वापरणं बंद केलं आणि ऑइल फ्री प्रॉडक्ट्सचा वापर सुरू केला तर आपल्याला निश्चितच पिंपल्सवरती नियंत्रण आणता येऊ शकतं. मनोज पाठक धुळ्यावरनं प्रश्न विचारतात. हॅलो. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार. हा, माझा प्रश्न असा होता, माझे मेहुणे 55 वयाच्या नंतर त्यांना चेहऱ्यावर असा जरा जाड पुरळ सारखं होतं आणि काळा चेहरा पडतो आणि कोपर जे आहेत आपले तो भाग आणि फक्त चेहऱ्याचा भाग, बाकी कुठल्याच ठिकाणी त्यांना तो त्रास होत नाही आणि ते चुळचुळ करतं ते. अच्छा. तर त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट काय असेल? नक्कीच. काय सांगता येईल? याचा अर्थ असा, यांनी जे स्वरूप सांगितलेलं आहे ते सांगतं की यांना एक तर कुठल्या प्रकारची ॲलर्जी आहे आणि त्या ॲलर्जीमुळे ही त्वचा थोडी जाड झाली आहे, पुरळ आलेलं म्हणजे रॅश आहे बेसिकली आणि चुरचुरतं किंवा खाजतं. हे जे होतं हे इंडिकेट करतं की ही कुठली तरी रॅश ॲलर्जीमुळे आलेली आहे आणि चांगल्या डर्मॅटॉलॉजिस्टला दाखवूनच त्याचे उपचार करायला पाहिजेत. घरगुती उपचारांनी हा प्रकार आपल्याला ट्रीट करता येणार नाही. बरोबर आहे. सर, असंख्य प्रश्न आहेत स्किनच्या बाबतीत विचारायला. वेळ मला कमी पडतोय खूप. मला वाटतं त्वचेवर विशेष आपल्याला बोलतं करण्यासाठी वेगळा कार्यक्रम करण्याची आवश्यकता आहे. पण एकच प्रश्न आपण केसांकडे वळूयात, पण स्किनच्या बाबतीत विचारायचा आहे की साधारणतः कुठल्या वयापासून एखादं कुठलंही साबण असेल, फेस वॉश असेल, आपण साबण तर नाहीच म्हणताय पण फेस वॉश किंवा कुठलंही एखादा पॅक वापरायचं असेल तर वय काय असायला पाहिजे? कुठल्या वयापासून हे वापरणं सुरू करायला हवं? अगदी 1 महिन्याच्या मुलापासनं वापरायची सौंदर्य प्रसाधनं मार्केटमध्ये आहेत. मुलांसाठीची सौंदर्य प्रसाधनं वेगळीच असतात. पेडियाट्रिक्स आणि चिल्ड्रनसाठी वापरायचे शॅम्पू, मॉइश्चरायझर्स या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत
आणि मग टीनेज मध्ये ते गेल्यानंतर त्यांच्या त्वचेची आणि केसांची गरज बदलत जाते आणि त्यांना वापरायचे प्रॉडक्ट्स मग त्यांची गरज बदलत जाते. म्हणजे वयोमानानुसार आपल्या प्रॉडक्ट्सचं सिलेक्शन बदलायला पाहिजे. एक 5-7 वर्षाच्या आधीच्या मुलांचे प्रॉडक्ट्स वेगळे हवेत, 5 ते 13 या वयोगटासाठी प्रॉडक्ट्स वेगळे असावेत. टीनेजचे प्रॉडक्ट्स वेगळे सिलेक्ट करायलाच पाहिजे, कारण खूप पिंपल सेन्सिटिव्ह एज आहे. आणि त्या पलीकडे 25 नंतरचे प्रॉडक्ट्स मात्र पूर्णपणे वेगळे असायला पाहिजे. म्हणजे प्रॉपर मला असं वाटतं की सौंदर्य तज्ञांचा योग्य सल्ला घेऊनच आपण काय वापरायचं आणि काय नाही याचा आपण निर्णय करायला पाहिजे. खरंय सर, तुमच्याकडनं अशीच माहिती घेत राहणार आहे. आता केसांवर आपण बोलूयात, केसांचं सौंदर्य कसं संवर्धन करता येऊ शकतं यावर, पण इथे घेऊयात एक पुन्हा छोटीशी विश्रांती. सर, केसांकडे वळूयात आपण. मला वाटतं केस गळणे हा जो प्रकार आहे त्याच्यावर सुरुवातीला बोललं तर बरं होईल, कारण तो सगळ्या म्हणजे पुरुषांमधला किंवा स्त्रियांमधला, आजकाल लहान मुलांमधला पण एक कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे. काय फारच महत्वाचा विषय आहे. खरं आपल्याकडे अवधी थोडा आहे म्हणून थोडं फास्ट सांगतो मी. परंतु केस गळत जेव्हा असतात तेव्हा मी पाहिलंय, माझ्याकडे खूप साऱ्या स्त्रिया जेव्हा केस गळण्याची समस्या घेऊन येतात तेव्हा त्या असं सांगत असतात की बापरे, एवढे केस गळत आहेत की केसांमध्ये कंगवा घालायला सुद्धा भीती वाटते आणि कंगवा टाकल्यानंतर भराभर केस गळतात म्हणून वरवर आम्ही कंगवा फिरवतो आणि खालचे केस खालच्या खाली विंचरून घेतो. आणि हा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे की प्रॉपर केस न विंचरल्यामुळे तुमचे केस गळण्याचा प्रॉब्लेम वाढलेला आहे. केस गळण्याची समस्या ही खूपच मोठी समस्या आहे आणि त्याच्यामध्ये मल्टिपल फॅक्टर्स आहेत. एक एक फॅक्टर आपण विचारात घेतला. सगळ्यात पहिला फॅक्टर म्हणजे टाळू कशी आहे. तुम्ही बघाल, ज्यांचे केस गळत असतात त्यातल्या 90% लोकांची टाळू तुम्हाला तेलकट दिसेल. पुरुषांमध्ये सोडाच, खूपदा स्त्रियांमध्ये सुद्धा तुम्हाला समोरून केस दिसत असतात आणि आतून त्यांचं चकाकणारं टक्कल दिसत असतं, ज्याला फिमेल पॅटर्न बॉल्डिंग असं म्हटलं जातं. तर या टक्कलाचा किंवा केस गळण्याचा विचार केला तर पहिले टाळू तेलकट होते. एक साधीशी गोष्ट आहे, तुमचा हात जर तेलकट असेल आणि तेलकट हातामध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट धरली तर जशी ती निसटते तशी टाळू जितकी जास्त तेलकट होत जाते तेवढी त्या टाळूची केसांवरची ग्रीप कमी होत जाते आणि मग केस गळण्याचं प्रमाण वाढतं. आणि तरीही भारतीय मनोवृत्ती असं सांगत असते की जर तुमचे केस खूप गळत असतील तर डोक्याला तेल लावा, अमुक तेल लावा, तमुक तेल लावा. आयुर्वेदातनं ही वनौषधी वापरलेली आहेत त्या तेलामध्ये आणि मग त्याने केस गळणं थांबतं. पण तुम्ही बघाल की बहुतेक पुरुषांमध्ये केस टक्कल पडण्याचं प्रमाण वाढतं ते नियमित तेल लावण्यामुळे. म्हणजे मला तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं की स्वतःच्या टाळूचा पहिल्यांदा अभ्यास करा. नुसत्या केसांचा अभ्यास करू नका, कारण तुम्ही कोम्बिंग प्रॉपर करत नसाल. टाळू जर तुमची प्रॉपर विंचरली जात नसेल तर टाळूवरचं तेल केसांवर पसरणार नाही. परिणामी तुमचे केस कोरडे असू शकतात आणि टाळू तेलकट असू शकते. असं जर असेल तर तुम्ही काहीही केलं तरी तुम्हाला प्रॉपर इलाज मिळणार नाही. अशा वेळेला तेल वापरणं थांबायला पाहिजे. भरपूर सायंटिफिक कोम्बिंग ज्याला मी म्हणतो, मी एक पूर्ण पद्धतच विकसित केली आहे की ज्या पद्धतीनं कोम्बिंग जर केलं तर नुसत्या कंगव्याच्या वापरातनं हे टाळूवरचं तेल केसांवर पसरेल, नैसर्गिकरित्या केस चांगले होत जाते. म्हणजे प्रामाणिकपणे तुम्हाला जर सांगायचं झालं तर पूर्वी बघा, पूर्वीच्या काळामध्ये जुने वाडे होते आणि एक चित्र रंगवा, आपली आई आजी त्या काळचं, की खांबाला टेकून आई बसलेली असायची, तिच्या पायांची मुलगी असायची आणि फणी आणि कंगवा घेऊन ती तिचं डोकं पूर्ण विंचरून काढायची. ती मुलगी ओरडाआरडी करायची, मग पाठीत बुक्के घातले जायचे आणि केस विंचरले जायचे. पण असं जेव्हा केस विंचरले जातात तेव्हा टाळूवरचं तेल आपोआप केसांवर पसरतं, केसांचं नॅचरल कंडिशनिंग होतं. दुसरं म्हणजे कंगवा जेव्हा हलकासा ऋतून, म्हणजे खूप जोरात खरडायचा नसतो, हलकासा ऋतून जेव्हा टाळूवरनं फिरतो तेव्हा टाळूकडे होणारा रक्तपुरवठा वाढतो आणि केसांच्या मुळाशी होणारा रक्तपुरवठा वाढला की केस गळण्याचं प्रमाण कमी होतं.
3 गोष्टी करायला पाहिजेत. भरपूर आणि प्रॉपर पद्धतीने केस विंचरायला पाहिजेत. पण केस विंचरताना कंगवा जोरात ओढायला नको. अतिशय कमी स्पीडनं पण हलकं प्रेशर देऊन कंगवा फिरवायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, गुंता काढल्याशिवाय कोम्बिंग करायला नको. तिसरी महत्वाची गोष्ट, तेल लावणं टाळायचं. आणि मग 15 दिवसात तुमच्या असं लक्षात येईल की तेल लावणं बंद केल्यानंतर माझे केस गळणं कमी झालंय. प्रयोग करून बघा. 99% लोकांना मला खात्री देता येते की तेल लावणं बंद केलं की केस गळणं कमी होणार आहे. म्हणजे उलट आहे सर हे सगळं. आम्हाला असं शिकवलं गेलं की तेल लावा म्हणजे केस गळणार नाही, पण हा प्रकार उलट आहे आणि तो महत्वाचा आहे. तेल केसांना लावायला, जर का तुमचे केस खूप कोरडे असतील तर केसांना लावा, टाळूला तेल लावायला नको. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रेग्युलर शॅम्पूइंग करायला पाहिजे. सर महत्वाचा मुद्दा आहे. शॅम्पूवर तर तुम्हाला बोलतं केलंच पाहिजे. मंजुळा शेणॉय डोंबिवलीवरनं बोलतायत. हॅलो, नमस्कार. मला सरळ माझ्या नातवासाठी विचारायचं. अगदी तो आता 4 वर्षाचाच आहे. अगदी विरळ केस आहेत त्याचे, जन्मापासूनच कमीच होते आणि आता एकदम विरळ आहेत. केस कापले की मग ते डोकं दिसतं. मग मला टकलू म्हणतात असं म्हणतो. म्हणजे आतापासूनच उद्या पुढे मोठा झाल्यावर त्याच्याबद्दल जरा जास्त विचार करेल. त्यामुळे आहारामध्ये काही हे करून, आहारामध्ये चेंजेस करून किंवा कुठल्या प्रकारचं तेल किंवा काही लावून त्याच्यात चेंजेस आणता येतील का, ह्याच्याविषयी जरा सांगा प्लीज. नक्की नक्की. म्हणजे तुमचा प्रश्न जो आहे, अशी खूप मुलं आमच्याकडे येतात की ज्यांची जन्मतःच केस ज्यांना कमी असतात आणि मग आई वडिलांना फार मोठा प्रश्न पडतो की ही मुलं टकली आहे, त्यांचं काय करू. आहारातनं केस येऊ शकत नाहीत. आहार म्हणजे व्यवस्थित असायला पाहिजे, मान्य आहे, पण चांगला आहार दिला किंवा एक विशिष्ट गोष्ट खायला घातली म्हणून केस आले आणि टाळू भरून गेले असं होणार नाही. महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, जरी मी तेलाला विरोध करत असलो तरी 12-13 वर्षांनंतर जेव्हा टाळूवरच्या सिबेशियस ग्लँड ऍक्टिव्ह होतात त्यावेळेला तेल लावणं थांबायला पाहिजे. पण लहान मुलांमध्ये त्यांची टाळू कोरडी असते आणि त्याला तेल लावणं अतिशय आवश्यक असतं. सगळ्यात छान म्हणजे व्हर्जिन कोकोनट ऑइल, म्हणजे ज्यात पॅराफिन तेल मिसळलेलं नाही, नुसत्या नारळापासून काढलेलं तेल केसांच्या मुळाला अतिशय पोषक असतं, मुलांसाठी, मोठ्यांसाठी नव्हे. आणि नारळाचं तेल लावून छान हलका मसाज करून अशी ज्यांचे केस विरळ असतात त्यांना प्रॉपर कोम्बिंग, भरपूर जर का त्यांची टाळू विंचरून काढली तर तुमच्या असं लक्षात की ते बारीक बारीक केस हळूहळू धरायला लागलेले आहेत. जे बहुतांश जर का ते कॉन्जेनायटल नसेल, म्हणजे जन्मापासूनच केस नाहीच ही अवस्था जर असेल तर तिथे काही करता येत नाही. परंतु केस विरळ असतील तर प्रॉपर नारळाचं तेल लावून हलका मसाज करायचा, रेग्युलर त्याला शॅम्पूइंग करायचं आणि प्रॉपर कोम्बिंग जर या टाळूचं केलं तर पुन्हा टाळूवरती तुम्हाला केस दिसायला लागतात. नक्की सर, आपल्याकडे काही अगदी 3-4 मिनिटं आहेत शेवटची. पण केस धुणे म्हणजे शॅम्पू त्याला कसा करायचा, त्याची पद्धत कशी असायला हवी, थोडक्यात ती माहिती मिळालीच पाहिजे सर आजच्या काळात. बघा काय होतं, शॅम्पू बद्दल सगळ्यात मोठी कन्फ्युजन्स भारतामध्ये आहेत. खूपदा तर माझ्याकडे टक्कल पडायला लागले किंवा केस गळायला लागले की ते आई मुलाला घेऊन येते आणि सांगते, अहो हा रोज किंवा अल्टरनेट डे शॅम्पू करतो. मी त्याला सांगत असते की सारखा शॅम्पू करू नको, त्यामुळे केस जात आहेत. बायगत, ही अतिशय चुकीची समजूत आहे. शॅम्पू केल्यामुळे केस गळू शकत नाहीत. शॅम्पू केल्यानंतर तू जे भरपूर तेल डोक्याला लावतेस त्या तेलामुळे केस गळतात. तेल लावणं बंद कर आणि प्रॉपर शॅम्पू निवडा. खूपदा मुलींच्या मनामध्ये पण हा प्रश्न असतो की बापरे, तेल लावल्याशिवाय कसं काय शॅम्पू करायचा, म्हणजे आमचे केस कोरडे होतील. तर मला असं वाटतं की तुम्ही चुकीचा शॅम्पू वापरत आहात. अच्छा, जर तुम्ही योग्य पद्धतीचा शॅम्पू वापरला तर केसांना तेल लावून शॅम्पू करायची गरजच पडणार नाही. म्हणजे प्रॅक्टिकल विचार जर झाला तर शॅम्पू हा एक फार मोठा विषय आहे की मी कुठला शॅम्पू वापरू, किती वेळ तो डोक्यावर ठेवू. म्हणजे एक मुलगा मी असा पण पाहिला की त्याचे केस लिंप होते, तेलकट होते आणि मग त्याला असं वाटायचं की माझे केस छान फुललेले दिसायचे. तर तो शॅम्पू घ्यायचा छान वाटीमध्ये, ते केसांना आणि टाळूला लावून ठेवायचा आणि अर्धा तास ठेवून मग केस धुवायचा. पण त्याचा परिणाम असा झाला की ते सगळं टाळू प्रचंड कोरडी होऊन प्रचंड कोंडा डोक्यामध्ये व्हायला लागला. म्हणजे शॅम्पू किती वापरायचा तर त्याचं प्रमाण आहे.
की जर खांद्यापर्यंत लांब केस असतील तर साधारण 1 चमचा शॅम्पू. आणि शॅम्पू कधीच डायरेक्ट वापरायचा नसतो. शॅम्पू हा नेहमी पाण्यामध्ये डायल्यूट करूनच वापरला पाहिजे. साधारण अर्धा पाऊण कप पाणी घ्यायचं, त्यात 1 चमचा शॅम्पू मिसळायचा आणि मग या मिश्रणाने डोकं धुवायला पाहिजे. नुसता शॅम्पू थेट जर तुम्ही घेऊन टाळूवर लावला तर ज्या भागावरती तुम्ही शॅम्पू लावता तिथला भाग जास्त कोरडा होऊन तुम्हाला जास्त डॅन्ड्रफ दिसायला लागतो. अच्छा, हा, म्हणजे बरोबर आहे. तिथे ड्राय करतोय त्या स्किनला आपण सरळ. म्हणून शॅम्पू डायल्यूट केल्याशिवाय वापरायचा नसतो. केसांच्या लांबी आणि किती दाट आहेत त्यानुसार त्याचं प्रमाण ठरवायला पाहिजे. आणि पुरुषांनी तर रोज शॅम्पू करायला पाहिजे, स्त्रियांनी कमीत कमी अल्टरनेट डे शॅम्पू करायला पाहिजे. नक्कीच नक्कीच सर, खूप बोलावंसं वाटतंय आणि अनेक असंख्य प्रश्न माझ्या मनात तसेच राहिलेत. मला खात्री प्रेक्षकांनाही असंख्य प्रश्न विचारायचे आहेत. आपल्याला पुन्हा आमच्या या सखीच्या मंचावरनं बोलतं करायची इच्छा आहे आणि नक्कीच मी आश्वासन देते की आम्ही ते पूर्णही करूयात. मंडळी, आजचा कार्यक्रम आपल्याला नक्कीच आवडला असेल याच्याबद्दल खात्री आहेच. असेच आमचे कार्यक्रम खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात आणि चांगले चांगले असतात. सर, आज आपण आलात आणि खरोखरच खूप मौल्यवान माहिती आम्हाला मिळालेली आहे. जो काही अपुरा वेळ आपल्याला मिळालेला आहे त्यामधनं आपण जी मौल्यवान माहिती दिली त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मंडळी, भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.